मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विधानसभा मतदारसंघातील BLO व BLA यांची बैठक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडली। यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सौ सुलभाताई खोडके, SDO अनिल भटकर, निवडणूक विभागाचे अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत SIR मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। अमरावती विधानसभा मतदारसंघात सुमारे 3,75,000 मतदार असून आतापर्यंत 82% एन्युमरेशन फॉर्म्सचे वितरण पूर्ण झाले आहे। मात्र डिजिटलायझेशनची गती वाढविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। कमी प्रगती असलेल्या भागातील BLOंनी मतदारांशी थेट संपर्क साधून फॉर्म संकलन व ऑनलाईन नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आले। यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके यांनी BLO, BLA यांच्या अडचणी जाणून घेत 25 जुलैपर्यंत उर्वरित काम पूर्ण करून 29 जुलैपूर्वी 100% फॉर्म वितरण व डिजिटलायझेशन पूर्ण करण्याचे आवाहन केले। भारत निवडणूक आयोगाच्या नो इलिजिबल वोटर शुड बी लेफ्ट आउट या उद्दिष्टानुसार कोणताही पात्र मतदार यादीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। सहकारी महानगरपालिकेचे नगरसेवक आणि माझ्या बंधू आणि भगिनींनी, खरं म्हणजे विषय फार महत्त्वाचा आहे आणि सोपा किती आहे लोखंडे साहेब आणि भटकर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे। परंतु याचं गांभीर्य आपण जेपर्यंत घेणार नाही, कारण आपण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस जेव्हा आपण वोटिंग करायला जातो तेव्हा लोकांची ओरड येते, आमचे नावच नाही आहे, आमचे नावच दिसत नाही, लिस्टमध्ये गडबड आहे आणि अशा माध्यमातून कोणाचे नावं दिसतात, कोणाचे नावं दिसत नाही। म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय लेवलवर हा कार्यक्रम घेतला आणि संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी 1982 आपलं 2002 पासूनची जी यादी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं नाव आलं पाहिजे आणि प्रत्येकाचं मतदान करा, कारण आपल्याला मतदानाचा अधिकार या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहे आणि मतदानाचा अधिकार जो मिळाला आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण म्हणत होतो आतापर्यंत फक्त आधार कार्डवर चालत होतं, आता तसं नाही आहे। प्रत्येकाची नोंदणी मतदार यादीमध्ये झाली पाहिजे आणि मतदार यादीमध्ये जर नाव नसलं, तुमच्याकडे कार्ड नसलं, तर ज्या काही योजना असतील, ज्या काही आपल्याला काही आरोग्याचं असेल, शिक्षणाचं असेल किंवा कुठल्याही योजनेचा लाभ जो असेल तो तुमच्या कुटुंबाला मिळणार नाही। म्हणून याचं गांभीर्य आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। या ठिकाणी शिक्षक असेल, या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आहेत, त्यासोबत असणारे अंगणवाडीच्या सेविका आहेत, आरोग्य सेविका आहेत, यांना सगळ्यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच माध्यमातून BLOचं सुद्धा आपण BLAचे सुद्धा आपण या ठिकाणी लिस्ट दिली आहे। माझ्या BLAंना सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण आपल्या प्रभागामध्ये जाता फक्त प्रत्येकाच्या घरी जायचं आहे, त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म दिले ते भरून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी डिजिटल करून घ्यायचे आहे। नसेल डिजिटल करतं त्याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे, म्हणजे ते सुद्धा अडचण येणार नाही। म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, हा फार महत्त्वाचा विषय आहे। बरं, आज जरी आपल्याला गांभीर्य वाटत नाही, परंतु एखाद्या मुलाचं ॲडमिशन घ्यायची किंवा आरोग्याची योजना करायची, आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी असणार नाही, ही एखादी योजना आली आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव नसेल किंवा तुमच्याजवळ कार्ड नसेल, वोटिंग कार्ड नसेल, तर तुम्ही त्याच्यापासून वंचित राहाल, त्या कुटुंबावर परिणाम होणार आहे। म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या ठिकाणी आपण सगळेजण सुशिक्षित आहे। अमरावती शहरामध्ये खऱ्या अर्थानं नोकरी करणारे आपण सगळेजण जबाबदार आहे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय की ग्रामीणपेक्षा शहरामध्ये या ठिकाणी नोंदणी होत नाही आहे। हे सुद्धा फार म्हणजे खेदाची गोष्ट आहे। म्हणून मला या ठिकाणी सर्व माझ्या BLAंना सुद्धा विनंती आहे, BLOंना सुद्धा विनंती आहे, सुपरवायझरांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळेजण मिळून जर काम केलं, कारण 250 ते 300 घरापर्यंत जायचं आहे आणि 4-4, 5-5 लोक आपण त्या ठिकाणी आहे। म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन जर काम केलं तर निश्चितच या ठिकाणी आपली जी आपल्याला गणना करायची आहे ती निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करते की आपण याच्यामध्ये फक्त 10 दिवस द्या। 10 दिवस काही फार मोठे नाही, फक्त आपल्याला 10 दिवस मेहनत करायची आहे, म्हणजे उद्या आपल्यापर्यंत लोक येणार नाही आणि आपल्याला सुद्धा म्हणता येईल की आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो, तुम्हाला फॉर्म दिला, तुम्ही भरून दिलं नाही म्हणून तुम्हाला अडचण निर्माण झाली आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदणंच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपण आपल्या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी असणारा आपला जो काही फायदा आहे किंवा ज्या काही योजना आहे किंवा ज्या काही आपल्याला महाराष्ट्राचं जे सर्टिफिकेट मिळते हे या माध्यमातून मिळणार आहे। म्हणून याकडे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की फक्त 10 दिवस आपण द्या, 13 तारीख आहे, 25 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेहनतीने काम करा। मी सुद्धा करणार आहे, मी सुद्धा फिरणार आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी
फिरलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे आणि फॉर्म भरून घेतला पाहिजे. आणि जिथे काही अडचणी असेल ते सुद्धा अडचणी सोडण्यासाठी आपले तहसीलमध्ये ऑफिसमध्ये ठेवलेलंच आहे. तिथेसुद्धा त्या आपण अडचणी सोडू शकता. साधे कागद आहे, काही फार मोठे किचकट कागद लागणार नाही आहे. आपले जे रेग्युलर कागद आहे ते आपण वोटर लिस्टमध्ये आहेत. जे नाही आहेत आता काही आहेत, काही ग्रामीणमध्ये गेले आहेत, त्यांचे ग्रामीणमध्ये नाव घेतल्यामुळे शहरात येणार नाही. पण जे प्रॉपर शहरामध्ये राहतात, जे शहरात त्यांचे स्वतःचे घर आहे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपली नोंदणी केली पाहिजे. या कामासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 25 तारखेपर्यंत आपण वेळ द्या, जेणेकरून आपली जी काही 14% झाली आहे ही आपल्याला खऱ्या अर्थानं 90% कशी आपल्याला नेता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर निश्चितच या ठिकाणी यामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करते. आणि मला असं वाटते की आता आपण प्रत्येक बूथ वाईज येत असताना BLO कोण आहे ते आपल्यालासुद्धा माहिती होणार आहे. त्या माध्यमातून त्या BLOशी आपण संपर्क साधला तर निश्चितच पुढचं कामसुद्धा आपल्याला सुकर होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते.